एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती नमस्कार माझा तुम्हा छत्रपती भक्ती वैराग्य ज्ञान तिनी मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृहदेह आशा नसे जातील भरी ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी लोक ते
परी माझा हे रंगाची विनंती कर जोडील करे काय आपणा सावीस हे तो एक संसा ठाई हे तो एक संसा ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. अच्छा विको कमी करा. पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरू तुकोबाराय संत सेवा देवाला नेमकी किती आवडते आणि साधू संतांची केलेली सेवा देवाला किती प्रिय आहे याचं सविस्तर चिंतन तुकोबाराय आजच्या अभंगात करतात. विठाला अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कवल्य तेजनिधी साधकांचे मायबाप ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी परिसरातून आलेले गायनाचार्य मृदंगाचार्य प्रवचनकार कीर्तनकार भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार समोर बसलेले पाठीमागं बसलेले इकडे बसलेले तिकडे वाट्यावर बसलेले गुडघे वर केलेले गुडघे टेकलेले झोपी चाललेले जागे असलेले जेवून आलेले उपाशी आलेले खाऊन आलेले पिऊन आलेले म्हणजे चहा वगैरे पिऊन आलेले जे कीर्तनाला कधीच येत नसते ते जे आजच आले ते जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते आणि गावात कीर्तन आहे हे माहिती असून सुद्धा जे घरी पालते पडले ते सर्वांच्या चरणी दंडवत. विठाला आपल्या या श्री क्षेत्र ताकडगाव गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने आपल्या गावचे भूमिपुत्र असणारे माझे जीवलग मित्र की ज्यांच्याकडे ग्रामस्थ मंडळींनी सप्ताहाचं सगळं नियोजन दिलं असे आमचे हरिभक्त परायण 3ऱ्या दिवशी ज्यांचं आपण गोड असं कीर्तन ऐकलं आमचे किरण महाराज मोठे दादा आणि आमचे दुसरे मित्र आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे अक्षय दादा पालेकर हे दोघं जण पुढे येऊन म्हणजे सगळ्यांचा सहभाग असतो पण हे दोघं जण पुढे येऊन आपल्या या सप्ताहाचं नियोजन करत असतात आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून मित्रत्व नात्याने आपल्या गावामध्ये आज माझा पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे. सुंदर असा मंडप आहे, गोड अशी साऊंड सिस्टम आहे. महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज कलाकार मंडळी आपल्या कीर्तनासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाची ज्यांची साथ आहे आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली असे आमचे हरिभक्त परायण भगवंताने ज्यांना मंद्र मध्य आणि तार सप्तकामध्ये गोड असा आवाज दिला आहे असे आमचे संगीत विशारद संगीत अलंकार संजय महाराज हजारे संजू महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे त्यांनाही देवाने गोड असा आवाज दिला आहे. अतिशय गोड आवाज अतिशय गोड गायकी आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार माझे जीवलग मित्र सुनील महाराज पवार महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आपल्या परिसराचं भूषण असणारे मनोजदादा जरांगे पाटलांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असणारे जिथं जिथं आंदोलन झालं नेहमी जरांगे पाटलांसोबत सावली बनून राहणारे आमचे गणेश महाराज बोचरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. दुसऱ्या दिवशी ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे आमचे वैभव महाराज मोठे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि पुढच्या वर्षी ज्यांचं आपल्याला कीर्तन ऐकायचं असे आमचे हरिभक्त परायण नाही ऐकायचं असं
पुढच्या वर्षी ऐकायचे, पुढच्या वर्षी ज्यांचं आपल्याला कीर्तन ऐकायचे असे आमचे हरिभक्त पारायण आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे आमचे सूरज महाराज मोठे सध्या आळंदीला राहतात. ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, गाथ्याचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतात आणि पखवाजाचाही तिथं रियाज करून चांगल्या प्रकारे पखवाजही ते शिकत आहेत. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि मृदंगाच्या साथीसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक मृदंगवादक आहेत बघा. माझं भाग्य या 2-3 दिवसामध्ये सगळे चांगलेच भेटलेत मला. परवा दिवशी भरत पटाडे होते, रात्री अरुण कदम होते आणि आज युवराज दादा चांदर. गोड हात आहे महाराज. अतिशय कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं नाव गाजवलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये विष्णुपंत लोंढे गुरुजीचं फार मोठं नाव आहे आणि लोंढे गुरुजीचे जे शिष्य आहेत त्या शिष्यामध्ये आमचे युवराज दादांचं फार मोठं नाव आहे बघा. अतिशय कमी वयामध्ये फार मोठं नाव गाजवलं. ती देखील या ठिकाणी आपल्या या सप्ताहासाठी 8 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही माझं वंदन आहे. समोर बसलेले सर्व भाविक श्रोते, बहुसंख्य माता मावल्या, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बरोबर 9 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं. 10 वाजलेले, 1 तासभर माझ्याकडे वेळ शिल्लक आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू नारायणबाबा मला जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं तोडकं मोडकं चिंतन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती तुम्हाला एकच आहे, हाताने टाळी काय कुणी वाजू नका, तोंडाने विठ्ठल विठ्ठल काय शेवटपर्यंत कुणी म्हणू नका. मरत असते माणूस, बाकी काय नाही. लोकायला सांगा तर टाळ्या वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल मला म्हणतच नाही. तुम्हाला वाजू वाटली वाजवा, मी शेवटपर्यंत ताण देणार नाही, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त वाजलेली चांगली असते एवढं लक्षात राहू द्या. विठ्ठला विठ्ठला सज्जना हो. चिंतन म्हणून जो अभंग आपण सेवेकरता निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. याचा बेस अजून कमी करा, थोडा बेस पूर्णच कमी करा. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संत सेवा देवाला किती प्रिय आहे आणि साधू संतांची केलेली सेवा देवाला किती आवडते. तर तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे संत सेवा, इकडे यायचंय मला, संत सेवा देवाला किती प्रिय आहे याचं सविस्तर चिंतन तुकोबारायांनी केलेलं आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. या जगामध्ये सेवा करणारे लोक आपल्याला भरपूर पाहायला मिळतील बघा. या जगामध्ये सेवा करणारे लोक तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. असे कितीतरी लोक या जगामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की त्यांनी आपलं पोरं शांत बसा ना. मी लहान आलेल्या लेकराला कीर्तनात बोलत नाही संजू महाराज. परवा दिवशी एक जण असंच बोलू लागलं. मी म्हणलं ए पोरा गपन, ते म्हणा थोडा वेळ तूच गपन. तेव्हापासून मी बोलत नाही. त्याच्यामुळे तू शेवटपर्यंत बोलू नको, तसं काय म्हणू नको. विठ्ठला विठ्ठला. या जगामध्ये सेवा करणारे लोक आपल्याला भरपूर पाहायला मिळतील. म्हणून परमार्थामध्ये आतापर्यंत जेवढी जेवढी मोठी माणसं झाली किंवा होऊन गेली त्या प्रत्येकाने सर्वप्रथम चांगल्या प्रकारे काय केली? सेवा केली. आणि सेवा केली म्हणूनच ती माणसं कशी झाली? मोठी झाली. सेवेशिवाय माणसाला मोठं होता येत नाही. आज संजू महाराज जर गायला लागले तर आपल्या अंतःकरणाला त्यांचा स्वर लागतो का? त्या स्वराची सेवा घडली. सुनील महाराज जर गायला लागले तर आपल्याला ऐकावं वाटतं का? त्या स्वराची सेवा घडली. युवराज दादा जर पखवाज वाजवायला लागले तर आपलं अंतःकरण मंत्रमुग्ध होतं का? त्या पखवाजाची काय घडली? सेवा घडली. म्हणून परमार्थामध्ये आजपर्यंत जी जी माणसं मोठी झाली त्या प्रत्येकाने सर्वप्रथम चांगल्या प्रकारे सेवा केली. सेवा केली म्हणून ती माणसं कशी झाली? मोठी झाली. मी पदरचं बोलत नाही, ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय बोलतात, येथे सेवा हा दारवंटा. सेवा हे परमार्थाचं प्रवेशद्वार आहे. परमार्थात सक्सेस व्हायचं म्हणलं की अगोदर काय करावं लागते? सेवा करावं लागते. सेवा केली तर तुम्ही परमार्थामध्ये सक्सेस येत नाही, तर तुम्ही परमार्थात सक्सेस होणार नाहीत. म्हणून सेवा करणारे लोक या जगामध्ये तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. म्हणून जन्म मिळाला की आपण सेवा केली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज सेवा करा सेवा करा तुम्ही म्हणताय, पण सेवा नेमकी करायची कोणाची? तर सेवा करत असताना तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा करा. सेवा करत असताना तुम्ही आपल्या गुरूंची सेवा करा. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, सेवा करत असताना आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं जी माणसं मोठी आहेत त्या प्रत्येकाची आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. सेवेशिवाय माणूस मोठा होत नसतो महाराज. तसं तर या जगामध्ये सेवा करण्या लायकीचे 2च माणसं आहेत. सेवा करण्याच्या लायकीचे 2च माणसं आहेत. सेवा करायची तर देवाची करा, आणि नाही देवाची जमली तर देवमान्य संतांची सेवा करा. हे 2च माणसं सेवा करण्याच्या लायकीचे आहेत. दुसऱ्या कोणाची सेवा करत बसू नका. चिल्लर माणसाच्या नादीत लागायचं नाही महाराज. चिल्लर माणसाच्या नादी लागण्यात वेळ खर्च करायचा नाही. कुणाच्याही नादी लागायचं नाही. नको तिथं टाइमपास करायचा नाही. पण आपल्या लोकांना हे लय नाद आहे.
एखादं चांगलं वाजवलं का त्याला म्हणलं नाही युवराज दादा नंबर 1 वाजित आहे बरं का, आपण अजून एवढं तालाचं कळत नाही तेव्हा म्हणजे त्यानं अजून कसलं वाजवायचे हा, त्याला मग संजू महाराज महाराष्ट्रात गाजलेत नंबर 1 गातेत बरं का, पण स्वराचं अजून एवढं ज्ञान नाही, असली माणसे. त्याला म्हणलं ना बालाजी महाराज 2-4 वर्षात आता चांगलं बोलले, त्याला विषय कळत नाही. म्हणलं तुला काय कळतं नेमकं सांग, सगळे तळ्यात उड्या हाणतो जाऊन. त्याला वाजवायचं कळत नाही, त्याला स्वर कळत नाही, मला विषय कळत नाही, मग कळतंय काय नेमकं. नको त्या गोष्टीमध्ये टाइमपास करत बसू नका महाराज. सेवा करायची तर देवाची करा, आणि नाही देवाची जमली तर देवमान्य संतांची सेवा. पण या मृत्यू लोकामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 7 गोष्टींची लोक सेवा करताना दिसून येतील. किती गोष्टींची? 7 गोष्टींची. पहिली गोष्ट आहे देहाची सेवा करणारा देहसेवक. 2 नंबर कुटुंबसेवक. 3 नंबर लक्ष्मी सेवक. 4 नंबर समाजसेवक. 5 नंबर देशसेवक. 6 नंबर देवसेवक आणि 7 नंबर संत सेवक. इथं आपल्या अभंगाचा दरवाजा आहे बघा. एक सेवा पाहायची ना अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. 1 नंबर देहसेवक. काही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत अखंड आपल्या देहाची सेवा करतात. त्यांना जगाशी काही घेणं देणं नसतं. मला खायला काय लागतंय, माझ्या शरीरावर घालण्याकरता कपडे कसे लागतात, मला पिण्याकरता काय लागतंय, अखंड फक्त ती माणसं याच गोष्टीचा विचार करत असतात. तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात त्यांना फक्त एकच वाटत असतं, मला खाण्याकरता चांगलं मिळावं, मला घालण्याकरता कपडे चांगले मिळावे. तुकोबाराय बोलतात ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव. हे हवधरे संसारी, हे हवधरे संसारी, तुकोबाराय म्हणतात जो माणूस अखंड जीवनभर आपल्या देहाची सेवा करतो त्या माणसाला एकच वाटत असतं, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. मला खाण्याकरता चांगलं मिळावं, माझ्या शरीरावर घालण्याकरता कपडे चांगले मिळावे, मी नेहमी सदैव माझं चांगलं असावं, एवढ्याच तो माणूस गोष्टीचा विचार करत असतो. आणि असे विचार करणारे जे माणसं असतात त्यांना देहसेवक म्हणायचं. दुसऱ्या गोष्टीचा विचारच करत नाहीत ते, फक्त आपल्याला काय लागते इतका विचार करणारे जे असतात त्यांना देहसेवक म्हणायचं. 1 नंबर देहाची सेवा करणारा देहसेवक. 2 नंबर कुटुंबसेवक. काही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाची सेवा करतात. आपली बायको आपले 2 पोरं सोडले तर त्या माणसांना जगाशी घेणं देणं नसतं. काही लोक कुटुंबाची इतकी सेवा करतात की कुटुंबाची सेवा करता आयुष्य निघून जातं. महाराज तुकोबाराय बोलतात ना, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. तुकोबाराय बोलतात संसाराची सेवा करता कुटुंबाची सेवा करता आयुष्य निघून गेलं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची.
या कुटुंबाची सेवा करता करता आयुष्य निघून गेलं, पण त्या संसाराने आणि कुटुंबाने सुख दिलं नाही. काही काही माणसं कुटुंबाची सेवा करताना इतकी सेवा करते युवराज दादा, बायको बस म्हणली बसणारे बी भरपूर आहेत महाराज, आणि बायको उठ म्हणली की उठणारे बी भरपूर आहेत. असले बी नमुने असतात ना, वचन नमोडी बोलिले ते असतात ना, असले बी आहे का नाही. काही काही माणसं बायको बस म्हणली की बसतात आणि उठ म्हणली की उठत, इतकी सेवा करतात. एक माणूस असा चौकामध्ये उभा होता, चौकात उभा होता आणि बायको घरी किचनमध्ये चहा बनवत होती. बायकोनं त्या माणसाकडे खिडकीमधून पाहिलं, त्यानं बायकोकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर तिनं फक्त असं केलं, एका मिनिटात घरी आला. बायको काय, बायकोला म्हणला काय, ती म्हणली काय नाही. ह्या बोटामध्ये किती ताकद आहे बघायची होती. म्हणजे बायकोनं नुसतं एवढं केलं तर माणूस घरी आला, सेवा किती करीत असेल विचार करा. म्हणून काही काही माणसं बायको बस म्हणली की बसते, उठ म्हणली की उठते, इतकी सेवा करतात. पण कुटुंबाची तुम्ही किती जरी सेवा केली तर तुकोबाराय म्हणतात त्या कुटुंबापासून आणि त्या संसारापासून माणसाला सुख मिळालेलं नाही. आणि संसारात जर सुख मिळालं असतं तर पूर्वीचे राजे महाराजे लोक संसाराचा त्याग करून वनात निघून गेले नसते. नाथ महाराजांनी गोड लिहिलं, महाराज प्रपंची जरी सुख जोडे तरी कासी विती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. ते का येडे होते का? राज्याचा त्याग करून ते वनात निघून गेले. का गेले? त्यांची एक गोष्ट लक्षात आली, आयुष्यभर जरी आपण या संसाराची सेवा केली, आयुष्यभर जरी कुटुंबाची सेवा केली, तरी याच्यातून आपल्याला सुख मिळालेलं नाही आणि सुख मिळणार नाही. तुम्ही लग्न झालेल्या कोणत्या माणसाला विचारा कसं चाललंय, लोक काय म्हणतात, हा खरंय का, पण बरं आहे पण खरंय का, नुसतं म्हणायला बरं आहे पण खरंय काहीच, त्याच्यात खरं काहीच नाही महाराज. बायको बस म्हणली की बसावं लागतं, उठ म्हणली की उठावं लागतं. बायकोनं सांगायचं ना आपण ऐकायचं. एक नवरा बायकोला म्हणला आपल्या लग्नाला किती वर्ष झाले ग, बायको म्हणली वर्ष झालं. बायको नवऱ्याला विचारलं आपल्या लग्नाला किती वर्ष झाले, नवरा म्हणला वर्ष झालं. बायको म्हणली वर्ष झालं, ते म्हणला हो. माय म्हणली बोलता बोलता 1 वर्ष कसं गेलं कळालं नाही. ते म्हणला बोलता बोलता तुझं गेलंय. उशिरा करंट आहे काय कायला असू द्या. ते म्हणला बोलता बोलता फक्त तुझं गेलंय, माझं नुसतं ऐकता ऐकता गेलंय म्हणला. संसारात त्याच्या पलकड दुसरं काही नाही बघा. विठाला विठाला म्हणून काही काही माणसं आयुष्यभर कुटुंबाची सेवा करतात, त्यांना कुटुंब सेवक म्हणायचं. देहसेवक, कुटुंब सेवक, 3 नंबर लक्ष्मी सेवक. काही काही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त लक्ष्मीची सेवा करतात, पैशाची सेवा करतात. पैसा हे त्यांना सर्वस्व वाटत असते बघा. पण पैसा आज आहे तर उद्या नाही. पैसा माणसाने कमवला पाहिजे, पैशामध्ये लई ताकद आहे. पैसा खिशात असला की माणसाला जगात किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माणसाच्या खिशात पैसा असला की गाडवाला बी गोपाळ शेठ म्हणतात लोक. काय असल्यावर पैसा. पैसा, पैशाचे 3 नाव आहेत. पैसो तेरो 3 नाम, परशा परशु परशुराम. बारकं पोरगा असते लोक त्याला म्हणतात अय परश्या म्हणतात का नाही. थोडा पैसा पैसा येऊ दे त्याच्याकडे, परशु म्हणतात का नाही लगेच. कशाची ताकद आहे ही? पैशाची. जास्त आला की परशुराम. म्हणजे पैशाची ताकद आहे महाराज. पैशामध्ये फार मोठी ताकद आहे. कल्पना करा आता हे कीर्तन आपलं सुरून आता अचानक पैशाचा पाऊस पडायला लागला, पडणार नाही तसा पण पडला तर खरं बोला तुम्ही कीर्तन ऐकताल का? मला तुमचं माहित नाही पण मी सांगन का? सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, दिल का साथ नहीं रे सब पैसे के भाई, बाबा सब पैसे के भाई, दिल को साथी कोई नहीं है, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई।
सब पैसे के बाई. पैसा असली की माणसाला किंमतच आहे महाराज. पैसा असू द्या, लोक आपल्या पाठीमागे येणारच. फक्त काय असला पाहिजे? पैसा असला पाहिजे. म्हणून माणसाच्या खिशामध्ये पैसा नक्की असला पाहिजे. बघा, पैसा प्रत्येकाच्या खिशामध्ये असला पाहिजे. पण पैसा कमवत असताना तो पैसा आपण नेहमी चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे. उत्तम व्यारे हो जननिया धने उत्तम व्यवहारे जननिया धने उत्तम व्यवहारे पैसा माणसाने कसा कमवला पाहिजे तुकोबरा आपल्याला सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने पैसा कमवा, चांगल्या प्रकाराने पैसा कमवा. ज्या मार्गाने आपण पैसा कमवतोय तो मार्ग पापाचा नसला पाहिजे. नेहमी पुण्याच्या मार्गाने, चांगल्या मार्गाने, सत्कर्माने माणसाने काय कमवला पाहिजे? पैसा कमवला पाहिजे. माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे. पण त्या खळखळाटामागे कोणाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसला पाहिजे. ही गोष्ट शिकण्यासारखी. बघा, खळखळाट असला पाहिजे पण त्याच्या मागे तळतळाट नसला पाहिजे. लोकांच्या मुंड्या मोडून तसला पैसा कमवायचा नाही. चोऱ्या माऱ्या करून पैसा कमवायचा नाही. चोऱ्या माऱ्या कमवलेला पैसा, दुसऱ्याला फसून कमवलेला पैसा आयुष्याच्या शेवटी हॉस्पिटलला खर्च करावा लागतो. एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या मार्गाने पैसा कमवा. काही माणसं आयुष्यभर त्या पैशाची सेवा करतात. बघा, लक्ष्मीची सेवा करतात. तुकोबाऱ्यांनी गोड प्रमाण दिलं गाथ्यामध्ये. तुकोबाराय म्हणतात पैसा लोकांना इतका प्रिय की त्या पैशासाठी एखाद्याचा खून करायला बी लोक घाबरत नाहीत. तुका म्हणे धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण आणि तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. जीव द्यायला बी घाबरत नाहीत आणि जीव घ्यायला बी घाबरत नाहीत. कशासाठी? पैशासाठी. म्हणून पैसा प्रिय असला पाहिजे. पैसा नक्की कमवला पाहिजे. युवराज दादा, किती घाम आला तरी पुसायचा नाही. पाका जोजितानं लोकायला कळालं पाहिजे पैसा घामाचा आहे. कळायला पाहिजे ना लोकायला पैसा कशाचा घेतात. पुसायचाच नाही घाम. पैसा असला पाहिजे महाराज. पैसा माणसाने कमवला पाहिजे. पण पैशाचा खेळ हा ऊन सावलीसारखा आहे. बघा, आज आहे तर उद्या नाही. म्हणून जवळच्या नोटा मोजत कधी बसू नका. आपली श्रीमंती पैशावर कळत नाही. पैसा आज प्रत्येकाकडे झालाय. हे सुनील महाराज, संजय महाराज एका कीर्तनाला गेले त्यांना लोक 10,000 रुपये द्यायला लागले प्रत्येका. बरोबर आहे का? उगा आपला इशारा करायला लागलो जाता बाकी काय. ऐका, एका कीर्तनाला गेले तर 10,000 लोक दिलेत. पैसा आज प्रत्येकाकडे झालाय. पण जवळच्या नोटा मोजून कधी माणसाची श्रीमंती कळत नसते. तुम्ही किती श्रीमंत आहेत हे बघायचंय ना, जवळचा पैसा मोजू नका. दुःखाच्या प्रसंगामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये फक्त 2 थेंब अश्रू येऊ द्या आणि ते आलेले अश्रू पुसायला किती हात समोर येतात ते हात मोजा. त्याच्यावरून तुमची श्रीमंती कळते. पैशानं काय श्रीमंती कळणार? आज पैसा प्रत्येक माणसाकडे झालाय आणि त्याच पैशाची आज कितीतरी माणसं रात्रंदिवस काय करतात? सेवा करतात. रात्रंदिवस. काही लोकांच्या मागं पैसा आहे, काही पैशाच्या मागं लोक आहेत. बरोबर आहे का नाही? काही लोक पैशाच्या मागं पण काही लोकांच्या मागं काय? पैसा आहे. आता सध्या हे सगळ्याच्या मागं काय? आपल्या मागं सध्या पैसा आहे ना. आपण पुढे येतो पैसा माग आहे. पण काही लोक त्याच पैशासाठी पैशाच्या मागं पळत आहेत. म्हणून असे कितीतरी लोक या जगामध्ये, या मृत्यू लोकात आपल्याला पाहायला मिळतात की रात्रंदिवस
त्या पैशात जे पैशाची सेवा करणारे असतात त्यांना लक्ष्मी सेवक म्हणायचं. चला, देहसेवक, कुटुंबसेवक, लक्ष्मी सेवक. चौथा क्रमांक समाजसेवक. काही काही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त समाजाची सेवा करतात. लांबचं उदाहरण द्यायची गरज नाही. आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रात्रंदिवस जो माणूस समाजाची सेवा करतोय तो माणूस आपल्या जवळच आहे. नाव सांगायची गरज नाही. काय केलं जरांगे पाटलांनी आयुष्यात? कितीतरी माणूस उगच मोठा होत नाही हो, त्याच्या पाठीमागं कष्ट असतात महाराज. क्षेत्र कोणतंही असू द्या, राजकारण असू द्या, सांप्रदायिक क्षेत्र असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, कुठलाही माणूस मोठा उगच होत नसतो, त्याच्यामागं काहीतरी त्याची साधना असते. कितीतरी वर्षापासून मनोज जरांगे पाटील या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देते. आता कुठं माणूस जगात माहीत झाला. बरोबर आहे. एक वाक्य सांगू का दादा? दुसऱ्याचं खाऊन, लक्ष देऊन ऐका, दुसऱ्याचं खाऊन स्वतःचं वजन वाढवणारे बरेच लोक मी पाहिले. वाक्य लय मार्मिक आहे बरं हे. दुसऱ्याचं खाऊन स्वतःचं वजन वाढवणारे लोक मी भरपूर पाहिले. पण दुसऱ्याचं काहीही न खाता ज्या माणसाने संपूर्ण जगामध्ये आपलं वजन वाढवलं तो एकमेव माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. कोणाचा 1 रुपया सुद्धा खाल्ला नाही महाराज त्या माणसाने, पण आज जगामध्ये ओळख निर्माण झाली. महाराष्ट्रापुरती नाही तर जगामध्ये आज ओळख निर्माण झाली. दुसऱ्याचं खाऊन वजन वाढवणारे भरपूर आहेत, पण दुसऱ्याचं 1 रुपयाचं न खाता ज्या माणसाने वजन वाढवलं, वजन म्हणजे तब्येतीनं नाही, कीर्ती रूपाने ज्यानं वजन वाढवलं तो एकमेव माणूस म्हणजे कोण आहे? मनोज जरांगे पाटील महाराज. आयुष्यभर फक्त आजही तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या न्यूजमध्ये बातम्या पाहते, बातम्यामध्ये माझ्या समाजाला विचारावं लागेल काय म्हणतो तो माणूस, समाजाचं काय म्हणणं आहे ते मला बघावं लागेल. समाजाला विचारल्याशिवाय मी पुढचं पाऊल टाकू शकत नाही म्हणतात का नाही जरांगे पाटील? याचा अर्थ काय? तो माणूस अखंड जीवनभर फक्त कोणासाठी लढतोय? समाजासाठी. आणि असे जरांगे पाटलांसारखे जे समाजासाठी लढणारे असतात ना दादा, त्यांना समाजसेवक म्हणायचं. विठाला विठाला देहसेवक, कुटुंबसेवक, लक्ष्मी सेवक, समाजसेवक. काही काही माणसं देशाची सेवा करतात त्यांना देशसेवक म्हणायचं. देशसेवक भरपूर असतात महाराज, की त्यांचं स्वप्नच असतं जगायचंय तर देशासाठी, मरायचंय तर देशासाठी, आणि संपूर्ण आयुष्य खर्च करायचंय फक्त देशासाठी. सीमेवरचे जवान पहा ना महाराज, 22व्या वर्षामध्ये, 24व्या वर्षामध्ये, 26व्या वर्षामध्ये देशाला मुजरा करून निघून जातात महाराज. बलिदान देतात फक्त आपल्या देशासाठी. वीर सावरकरांचं चरित्र वाचा, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचं चरित्र वाचा. ही माणसं जगली फक्त कोणासाठी? तर फक्त आणि फक्त देशासाठी. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. वीर सावरकर, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचं चरित्र आपण वाचलं तर ही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत लढली फक्त देशासाठी. त्यांनी जीवन बलिदान दिलं फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी. अहो, वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर गेले. कोणासाठी? देशासाठी. त्यांच्यासारखी कितीतरी माणसं होऊन गेली की त्यांना आपलं बलिदान या देशासाठी दिलं, आणि देशासाठी बलिदान देणारे जे असतात त्यांना देशसेवक म्हणायचं. विठाला विठाला एक नंबर आपण पाहिला देहसेवक, 2 नंबर कुटुंबसेवक, 3 नंबर लक्ष्मी सेवक, 4 नंबर समाजसेवक, 5 नंबर देशसेवक आणि 6 नंबर देवसेवक. काही काही माणसं जन्माल्यापासून बोर नाही ना होईल तुम्हाला? हा, नाही तर होत असलं सांगा, मग अर्धा कप चहा सांगू. नाही तर होत असलं तर सांगा. काही काही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत देवाची सेवा करतात महाराज. मग काही लोक कृष्ण भक्तीमध्ये वेडे झालेले आहेत, जे कृष्णाची सेवा करतात त्यांना कृष्ण सेवक म्हणायचं. काही लोक राम भक्तीमध्ये वेडे झालेले आहेत, जे रामाची सेवा करतात त्यांना राम सेवक म्हणायचं. कृष्णदास, रामदास, हरिदास हे जे देवाची सेवा करणारे असतात ना त्यांना ही नाव आहेत महाराज. कृष्णाची सेवा करणारे कृष्णसेवक, रामाची सेवा करणारे रामसेवक. म्हणून काही काही माणसं जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त देवाची सेवा करतात त्यांना देवसेवक म्हणायचं. आणि अत्यंत महत्त्वाची 7व्या क्रमांकाची सेवा संत सेवा, संत सेवक. काही काही माणसं संतांची सेवा करतात. मी 7 सेवा तुमच्या समोर सांगितल्या,
पण या 7 सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 सेवा, त्या म्हणजे देवसेवा आणि संत सेवा. म्हणून सेवा करायची तर देवाची करा, मी सुरुवातीलाही बोललो. आणि नाही देवाची जमली तर देवमान्य संतांची तुम्ही काय करा, सेवा करा. तुकोबाराय तर याच्या पुढे जाऊन बोलले. तुकोबाराय म्हणले तुम्हाला काय करायचंय ते देवाचंच करा. चांगलं बोलायचंय देवाला, वाईट बोलायचंय देवाला, मैत्री करायची देवाबरोबर, विरोध करायचा आहे देवाचा, भांडणं करायचे देवाबरोबर, काय करायचंय ते देवाचं करा. एवढंच नाही, स्तुती करायची तर देवाचीच करा आणि निंदा करायची तर देवाचीच करा. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. स्तुती करायची तर देवाची करा, निंदा करायची तर देवाची करा, चांगलं बोलायचे तर देवाला बोला, वाईट बोलायचे तर देवाला बोला, मैत्री करायची तर देवाबरोबर करा, भांडणं करायचे तर कोणाबरोबर करा, देवाबरोबर करा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवी दिली महाराज. ज्ञानोबाराय बोलतात, बलतिया जाती जन्मावे, भजी जे का विरोधावे, परी भक्त का वैरिया व्हावे माझी याची. तुम्ही भक्त व्हा किंवा वैरी व्हा, पण कोणाचे व्हा, देवाचे व्हा. देवाचे भक्त व्हा किंवा वैरी व्हा, पण देवाचे व्हा महाराज. भांडणं करायचे तर देवाबरोबर, चांगल्या माणसाच्या नादी लागायचं, गोरगरीबाला त्रास द्यायचा नाही. नादी लागायचे महाराज, चांगल्याच्या नादी लागायचे. काय काय लोकायला गोरगरीबाला त्रास द्यायची सवय असते. भांडणं चांगल्यासोबत खेळायचे तेव्हा मजा येते महाराज. उगं बारक्यासारख्या माणसाच्या नादी लागून काय थांबा मला धरा, काही घडू शकतं. अरे पण ते बारकाय ना, ते काही घडू शकतं. काय काय नाद असते ना, उगत मला धरा, काय नसतंय ते. बऱ्याच लोक म्हणतात आपल्या मागं लय माणसं आहेत आणि मी लात घालीन तिथं पाणी काढत असतो. काही नसतंय ते, उगं म्हणायचं असतंय ते, काय नसते. चांगल्याच्या नादी लागल्यावर कळतंय पुन्हा कसं होतंय ते. विठ्ठला विठ्ठला म्हणून जे काय करायचंय ते देवाचं करा. नाही देवाच्या बाबतीत आपल्याला जमलं तर देवमान्य संतांच्या तुम्ही नादी लागा. कसं असतंय महाराज, प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे. बघा, मी इथं कीर्तनाला उभा राहिलो, माझ्या जागेवर मी श्रेष्ठ, संजू महाराजाच्या जागेवर ते श्रेष्ठ, सुनील महाराजाच्या जागेवर ते श्रेष्ठ, युवराज दादाच्या जागेवर युवराज दादा कसे श्रेष्ठ आहेत. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ असतो. तसं आपल्या दृष्टिकोनातून देवही श्रेष्ठ आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून संतही कसे श्रेष्ठ आहेत. कमी अधिक लेखून जमणार नाही. आपल्या दृष्टिकोनातून देवही श्रेष्ठ, पण आपल्या दृष्टिकोनातून संतही श्रेष्ठ. पण याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, देवापेक्षा नेहमी एक काकण कोण श्रेष्ठ, संत श्रेष्ठ. तुम्ही म्हणता महाराज कसं काय असं होऊ शकतं, देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ असू शकतात. अहो, देवापेक्षा तुम्ही कधीही विचार करा, कोणत्याही बाजूने संत श्रेष्ठ आहेत महाराज. का श्रेष्ठ, कारण स्वतः संत देवाला म्हणतात, ऐ देवा, ऐ देवा, तू जरी देव असलास, संतांची भाषा आहे, तू जरी देव असलास तरी तुला देवपण कोणामुळे, आमुचिया भावे तुझं देवपण, हे का विसरूनी राहिलासे. आमच्यामुळं तुला काय देवपण आहे. आमदाराला किंमत आहे, पण कोणामुळं, खालच्या कार्यकर्त्यामुळं. बरोबर आहे का नाही. खालच्या कार्यकर्त्यानं जर नाही त्याच्यात दखल घेतली तर आमदाराला किंमत आहे. मतदान करू नका बरं, आमदार निवडून येते का बघा, येते का नाही. म्हणजे आमदाराला किंमत आहे, पण कोणामुळं, जवळच्या लोकांमुळं, कार्यकर्त्यामुळं, बाकीच्या लोकांमुळं किंमत आहे. तशी देवाला किंमत आहे, पण कोणामुळं, संतांमुळे. संतांनी जर देवाचा उद केलाच नाही तर देवाला किंमत आहे का, किंमत नाही महाराज. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तू देव आहेस, पण तुला किंमत आमच्यामुळे. आमुचिया भावे तुझं देवपण, हे का विसरूनी राहिलासे. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून देवही श्रेष्ठ आहे आणि संतही श्रेष्ठ आहेत, पण देवापेक्षा एक काकण कोण श्रेष्ठ आहे, संत श्रेष्ठ आहे. मग कधी कधी असं होऊ शकतं, आपल्या घरासमोर देवही आला आणि आपल्या घरासमोर संतही आले, तर अशा वेळेला आपण काय करायचं, नेमकी पूजा कोणाची करायची. तुकोबाराय सांगतात ना, देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते. देव सारवे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते. देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत
तुकोबारांनी गोड पुरावा दिला बघा. तुकोबारा म्हणतात एखाद्या वेळेस तुमच्या घरासमोर देवही आला आणि एखाद्या वेळेस तुमच्या घरासमोर संतही आले, तर अशा वेळेला अगोदर पूजा कोणाची करायची? तर महाराज म्हणतात देव आणि संत जर तुमच्या घरासमोर दोघंही सोबत आले तर एखाद्या वेळेस तुम्ही देवाला बाजूला सारा, पण पूजा कोणाची करा? पूजा कोणाची करा? संतांची करा. देव सारावे परते, संत पूजावे आरते. अगोदर पूजा कोणाची करा? संतांची करा. महाराज देवापेक्षा एक काकण. ए यार शांत बसणार, शांत बस की. आधीची तर कीर्तनाचा मेळ लागणार, मध्ये मध्ये लागला बोलायला, तो उगा जाळ भात झालाय सगळा मगापासून. बोल नको मध्ये मध्ये, लक्षात. देवही आपल्या घरासमोर आला आणि संतही आपल्या घरासमोर आले, एखाद्या वेळेस तुम्ही देवाला बाजूला सारा, पण पूजा कोणाची करा? संतांची करा. देव सारावे परते, संत पूजावे आरती. आणि एकदा का तुम्ही संतांची पूजा केली, संतांची सेवा केली, की संतांची सेवा केल्यानंतर पुन्हा वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. संतांची सेवा केली की संतांची केलेली सेवा कोणाला पावन होते? तुका म्हणे देवा केली त्यांच्या पावे सेवा, केली त्यांच्या पावे सेवा, केली पावे सेवा. हे तुका म्हणे देवा त्यांची पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. गोड प्रमाण दिलं बघा संजू महाराजांनी. असा पुरावा कीर्तनकाराच्या बोलण्याला भेटला का कीर्तनकाराला बोलायला बळ येते. काय येते? बळ. काय भेटल्यावर? हा, कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असला पाहिजे. काय असला पाहिजे? पुरावा. हा, पुरावा नसल्यावर मग कीर्तनकार पुरावा. आलं का लक्षात? पुरावा असला पाहिजे. महाराज संतांची सेवा केली की पुन्हा वेगळी देवाची सेवा करायची गरज आपल्याला पडणार नाही. कारण संतांची सेवा केली की संतांची केलेली सेवा देवाला पावते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची सेवा केल्या पावे तुका म्हणे देवा. त्यांची सेवा केली की ऑटोमॅटिक देवाला पावन होते. आणि संतांची सेवा करायला जर तुम्ही अंग चोरीत असाल ना महाराज, तर तुकोबाराय म्हणतात जो माणूस संतांची सेवा करायला अंग चोरतो तशा माणसावर आपली दृष्टी सुद्धा पडू देऊ नका. संत सेवेशी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी. संत सेवेला जो माणूस अंग चोरतोय तशा माणसावर आपली दृष्टी सुद्धा पडू नये. एवढी संत सेवा खतरनाक आहे. देवापेक्षा एक काकण संत सेवा श्रेष्ठ आहे. महाराज तुम्ही देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण सेवा आपल्याला कोणाची करावं लागेल? संतांची सेवा करावं लागेल. मग एखाद्या वेळेस तुम्ही घरामध्ये देवपूजा करायला, माझ्याकडे लक्ष द्या, घरामध्ये तुम्ही देवपूजा करायला तर ही चौबदार तुमच्या दारासमोर आली आणि चौबदाराने येऊन तुम्हाला सांगितलं, ओ पाटील काय करताय? देवपूजा. अहो ते दारात ते संत आलेत, महाराज मंडळी आलेत, थांबा म्हणाव त्यांना, तिथं माझी देवपूजा सुरू आहे. ती देवपूजा आहे? संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. ती देवपूजा नसून तो काय आहे? अधर्म आहे. तुम्ही दारात जर महाराज लोकांना संतांना उभं करायला तर इकडे तुम्ही देवाची पूजा करायला, ती देवपूजा नाही. तुकाराम महाराज म्हणतात ती देवपूजा नसून तो मोठा अधर्म आहे. संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. ती देवपूजा नसून तो मोठा अधर्म आहे. एखाद्या वेळेस तुम्ही ती देवपूजा बाजूला ठेवा, पण दारात जे संत आले, दारात जे महाराज लोक आले, त्यांचं काय करा? स्वागत करा, त्यांची पूजा करा, त्यांची सेवा करा. कारण देव सेवेपेक्षा संत सेवा श्रेष्ठ आहे. महाराज दारात आलेल्या साधूची तुम्ही सेवा करत नाही तर तुमची देवपूजा सुरू आहे. दारात आलेल्या साधूला तुम्ही तिथंच उभं करताय आणि तुमची जर देवपूजा सुरू असेल तर भगवान परमात्मा म्हणतात ती देवपूजा नसून तुम्ही माझ्या उरावर लाथा मारल्यासारखं आहे. नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द लिहून ठेवले. नाथ महाराज बोलतात, त्या साधूची सेवा न करिता, कोणत्या साधूची? दारात आलेल्या त्या साधूची सेवा न करिता जो माझी पूजा करी तत्वता, तेने मज उरी हानितल्या लाता, केतू माझ्या घाता प्रवर्तला. त्या साधूची सेवा न करता तुम्ही जर माझी पूजा करत असाल तर ती माझी पूजा नसून माझ्या उरावर लाता मारल्यासारखं आहे. हे भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द नाथ महाराजांनी लिहून ठेवले. याचा अर्थ असा आहे की देव सेवेपेक्षा संत सेवा काय श्रेष्ठ आहे. बरं, आता एवढे प्रमाण दिले, एवढे मी तुम्हाला उदाहरणं दिले, एवढं पटवून दिले, तरी बी काय लोकांचा याच्यावर विश्वास बसत नाही. देव सेवेपेक्षा संत सेवा श्रेष्ठ आहे याच्यावर बऱ्याच लोकांचा अजून बी विश्वास बसणार नाही. ज्या लोकांचा विश्वास बसत नाही त्यांना चांगला पुरावा द्यावा लागते. महाराज काय द्यावं लागते? चांगलं प्रमाण द्यावं लागते, चांगला पुरावा. बऱ्याच लोक देव संत मानित नाहीत. महाराज
देवाला मानायला तयार नाहीत, आतून अंतकरणातून मानतात, पण वरून वरून काय म्हणतात, देव नाही. संत बिंत कुणी नाही. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी झाली नाही, तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं नाही. असे आहेत ना म्हणणारे लोक. पण लक्ष देऊन ऐका, जे लोक देव नाही म्हणतात ते बी लोक आतून देवाला मानतात, हे लक्षात ठेवा. जे देव नाही म्हणतात का ते बी आतून अंतकरणातून देवाला मानतात. एका माणसानं 2 तास भाषण केलं. कोणत्या विषयावर? या जगामध्ये देव नाही या विषयावर. किती तास भाषण केलं? 2 तास. जसं तुम्ही आता कीर्तन ऐकायला आलात, असे सगळे लोक त्या माणसाचं भाषण ऐकायला गेले आणि समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणात त्याने पटवून दिलं या जगामध्ये देव नाही. आणि सगळे समोर बसलेले लोक म्हणायला लागले या जगामध्ये देव नाही. त्याचं भाषण संपलं आणि भाषण संपल्यानंतर 10-5 लोक एकत्रित आले आणि म्हणले, काय साहेबांचा अभ्यास आहे म्हणले, जगामध्ये देव नाही एका घंट्यात आपल्याला पटवून दिलं. आतापर्यंत देवपूजा करीत होतो, देवाला मानित होतो, पण साहेबांना पटवून दिलं इथून पुढे देवपूजा करायची नाही, इथून पुढे देवाकडे जायचं नाही. जगामध्ये देवच नाही तर देवपूजा करायची कशाला? पण साहेबांना आपल्या एकाला तासामध्ये पटवून दिलं जगामध्ये देव नाही. हे देव नाही पटवून देण्याकरता साहेबांना नेमका अभ्यास कुठं केला विचारू म्हणले साहेबाला. हे 10-5 लोक त्या साहेबाकडे गेले, म्हणले साहेब जगामध्ये देव नाही, तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे पटवून दिलं आणि आम्हाला पटलं सुद्धा या जगामध्ये देव नाही. पण जगामध्ये देव नाही हे पटवून देण्याकरता तुम्ही एवढा अभ्यास कुठं केला हो? ते म्हणलं आपलं काही नाही, सगळी देवाची कृपा आहे म्हणला. असे माणसं उघडे करून हाणले पाहिजे महाराज. म्हणजे देव नाही म्हणतो, कृपा कोणाची म्हणतो? देवाची म्हणतो. तशी बरीच माणसं आहेत महाराज, त्यांना या संत सेवेवर विश्वास नाही. देवापेक्षा एक काकण संत सेवा श्रेष्ठ आहे हे त्यांना मान्य नाही. पण आतापर्यंत मी तुम्हाला प्रमाण दिले, संजू महाराजांना गोड प्रमाण दिलं की संतांची सेवा केली की वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची सेवा केल्या पावे तुका म्हणे देवा. त्यांची सेवा केली की ती सेवा कोणाला पावन होते? देवाला. म्हणून पुन्हा देवाची वेगळी सेवा करायची गरज नाही. याचा अर्थ असा आहे, देवसेवेपेक्षा एक काकण संत सेवा काय श्रेष्ठ आहे. आणि देवसेवेपेक्षा संत सेवा श्रेष्ठ असल्यामुळं तुकोबराय बोलतात ती संत सेवा देवाला सुद्धा आवडते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. तुकोबराय बोलतात देवसेवेपेक्षा संत सेवा श्रेष्ठ असल्यामुळं त्या संतांची सेवा देवाला सुद्धा आवडते. नुसती आवडत नाही तर उत्तम आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा ही एकमेव अशी सेवा आहे की ती देवाला आवडणारी सेवा आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रोज कीर्तन ऐकतोय, रोज पहिल्या चरणात प्रवेश होतोय, आज डायरेक्ट शेवटच्या चरणामध्ये कसं काय? तर हा अभंग म्हणजे त्या काळातल्या सावकाराचा अभंग आहे. कोणत्या काळातल्या? त्या काळातल्या पाटलाचा सावकाराचा अभंग आहे त्या काळातल्या. आता आपल्याही गावामध्ये वाडेत बघा, सावकाराचे पाटलाचे वाडे आपल्या बी गावामध्ये. पाटलाचे वाडे असे होते जुन्या काळातले सुनील महाराज.
त्या वाड्याला 4-4 दरवाजे असायचे, बरोबर आहे का? होते का नाही सांगा? तुमच्या बघण्यात असते ना आपल्या गावामध्ये 4-4, 5-5, 6-6 दरवाजे असायचे. माणूस एका दरवाजातून आतमध्ये गेला तर बाहेर निघताना दुसरीकडूनच निघते. तसा हा अभंग म्हणजे त्या काळातल्या पाटलाचा, आणि या अभंगाला किती दरवाजे? 4 दरवाजे. आपल्याला कोणत्या दरवाजानं सोपं पडते, सोपं वाटते, त्या दरवाजातून प्रवेश करायचा. 4थ्या चरणातून मला सोपं वाटलं म्हणून मी डायरेक्ट 4थ्या चरणात प्रवेश केला. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा ही देवाला आवडणारी सेवा आहे. चकार वापरला तुकोबारायांनी, हेची, आणि वाक्यात चकार आला की पुन्हा बाकीचा विषयच घ्यायचा नाही. हेची संत सेवा ही एकमेव अशी सेवा आहे जी देवाला आवडणारी सेवा आहे, आणि उत्तम आवडते महाराज, नुसती आवडत नाही तर उत्तम आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला आवडणारी सेवा आहे, नुसती आवडत नाही. याच्या पुढं महाराज बोलतात, स्वतः भगवान परमात्मा संत सेवा आवडत असल्यामुळे संतांची सेवा करतो. संताचे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करी त्यांची. स्वतः देव त्या संतांची सेवा करतो. देवाला सेवा करत असताना आनंद वाटतो. संतांच्या घरची संतांची सेवा करत असताना देवाला फार आनंद वाटतो, आणि म्हणून देव संतांच्या घरी संतांची सेवा करतो. कितीतरी संतांचं उदाहरण मला तुमच्या समोर सांगता येईल. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले महाराज. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, असे कितीतरी संत होऊन गेले. पण याच वारकरी संप्रदायामध्ये एक चोखोबाराय नावाचे संत झाले. चोखोबाराय नावाचे संत होऊन गेले. त्या चोखोबारायांनी रात्रंदिवस परमार्थ केला, रात्रंदिवस भजन केलं, रात्रंदिवस चिंतन केलं. आणि त्या चोखोबारायांवरती एक अशी वेळ आली की पंढरपूरच्या वारीला जाण्याकरता चोखोबाराय निघाले. आणि चोखोबारायांच्या पत्नीने चोखोबारायांना बोलवलं आणि सांगितलं, मालक तुम्ही पंढरपूरला जाऊ नका असं मी म्हणणार नाही, तुम्ही नक्की पंढरपूरला जा. तुम्ही महिन्याच्या प्रत्येक एकादशीला वारीला जाताय, तुम्ही नक्की जा मालक. पण ऐका ना मालक, पंढरपूरला जात असताना जाता जाता तुमच्या बहिणीच्या घरी जा आणि तुमच्या बहिणीला सांगा तुझ्या वहिनीनं तुला बोलवलंय. माझी बाळांपणाची वेळ जवळ आली आहे मालक. तुम्ही जर पंढरपूरला गेलात आणि माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर काय करायचं हो मालक. म्हणून जाता जाता तुमच्या बहिणीच्या घरी जा, तुमच्या ताईला माझा निरोप सांगा, तुझ्या वहिनीनं तुला बोलवलं एवढा निरोप सांगा, आणि चालत चालत पुढं तसंच पंढरपूरला जा. सांगतो म्हणले चोखोबाराय. सांगतो म्हणून घरातून निघाले आणि घराच्या बाहेर आले. घराच्या बाहेर आल्यानंतर गावाच्या बाहेर आले, आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर चोखोबारायांना एक दिंडी दिसली. भजन करत 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 दिंडी कुठं निघाली? पंढरपूरला. ती दिंडी चोखोबारायांनी पाहिली. पाहिल्याबरोबर गळ्यामध्ये टाळ होता. भजन करण्याकरता चोखोबाराय त्या दिंडीमध्ये गेले आणि दिंडीमध्ये जाऊन भजन करू लागले. भजन करत असताना त्या भजनामध्ये एवढे रंगले, एवढे रंगले, एवढे रंगले. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. त्या भजनामध्ये एवढे रंगले चोखोबाराय की सगळं विसरून गेले महाराज. बहिणीला निरोप सांगायचा हे सगळं विसरून गेले. आणि त्या पंढरपूरच्या वारकऱ्यांबरोबर भजन करत 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 चोखोबाराय कुठं पोहोचले? पंढरपूरला पोहोचले. पण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची अंतःकरणापासून सेवा असते ना महाराज, त्याचा सांभाळ देव करीत असतो. देवाला काळजी वाटायला लागली. चोखोबारायांनी बहिणीला निरोप सांगितला नाही, देवाला काळजी वाटायला लागली. आता काय करायचं? चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलं, आता काय करायचं? देव विचार करू लागला आणि देव विचारात पडला. ऐका ना, आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं. देवाच्या डोक्यामध्ये वारंवार 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 तितकाच विचार येत होता की आता चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण कसं करायचं. चोखोबारायांनी तर आपल्या बहिणीला निरोप सांगितला नाही. आता चोखोबारायांची बहीण त्यांच्या घरी जाणार नाही. मग आता चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण कसं करायचं? देव विचार करत होते. आणि विचार करत असताना देवाने गरुडाला हाक मारली. गरुड महाराज एका मिनिटात गरुड देवाजवळ म्हणले, बोला देवा, काय अडचण आहे देवा? काही नाही रे राजा, चोखोबाराय नावाचा माझा एक भक्त आहे आणि त्याच्या पत्नीचं बाळंतपण करायचे, काय करावं लागेल? गरुडाने सांगितलं, देवा एवढा विचार कशाला करताय? रुक्मिणी आई साहेबाला पाठवा. देवानं सांगितलं, जाईल का ती? गरुडाने सांगितलं, विचारून तर बघा. विचारायला का पैसे द्यायचेत का? देवानं सांगितलं, एक काम कर, तू जा रुक्मिणी आई साहेबाकडं आणि आई साहेबाला सांग देवानं तुला बोलवलंय. एका मिनिटात गरुड रुक्मिणी आई साहेबाजवळ. आई साहेब, तुम्हाला देवानं बोलवलं. रुक्मिणी म्हणली, माय देवानं बोलले, थांब थोडा मेकअप करू दे. गरुड म्हणला, मेकअप फिकअप काय नाही, दारात पिकअप आलाय, आपल्याला लवकर जायचंय.
म्हणजे असं गरुड नाही म्हणला मी उगो उगो म्हणायला लागलो. लक्ष देऊन ऐका. मेकअप फिकअप तेव्हा नव्हतं ना महाराज असलं काही. आता आले मेलेल्या माणसाला बघायला चालले तरी लोक मेकअप करून चालले. इतकं अवघड झाले महाराज. मेकअपला आपला विरोध नाही महाराज, नक्की केला पाहिजे, पण ते कुठं केला पाहिजे याला बी मर्यादा आहे. लोक आजारी पडले तरी मेकअप करून बघायला जायचं, त्या मौतीला जाताना बी मेकअप करून जायचं. त्या मेकअपला मर्यादा आहे ना महाराज. असे मेकअप निघालेत महाराज. मी आजारी पडलो आळंदीमध्ये ना, ॲडमिट झालो सुनील महाराज. ॲडमिट झालं म्हणून ते परिसरातले भजनी मंडळ आले भेटायला, ते बोपखेल धानुरी आपली सप्त्याची गावं. त्यांना कळालं आजारी पडलो, ते आले भेटायला. येताना पार्लीची घेऊन आले. असे दुखायल्यावर लोकायला चिकू द्राक्ष ॲपल कधीच दिसणार नाही. पार्ले इतके पार्ले महाराज, वारले तरी पार्ले सुरू असते. इतके पार्ले आले, 5 वाला पार्ले, त्याच्या पलकड काही आणत नाहीत. माझ्याकडे आले, म्हणले महाराज तुम्हाला काय होतंय? म्हणलं काय नाही हो, थोडा थंडीन थोडा ताप आहे. म्हणले बापरे, असल्यात तापीनं आमच्या इथले 5 जण मेले. लवकर घरी वा म्हणलं, तुम्ही लवकर घरी वा, मला बरेच कीर्तन करायचे अजून. त्याला मर्यादा आहे महाराज, त्या मेकअपला वगैरे मर्यादा आहे. आम्ही किरण दादा आम्ही एक दिवशी मंदिरात दर्शन केलं, घाटावर बसलो. सत्य परिस्थितीवर काही घाटावर बसलो तर घाटावर आम्हाला एक पर्स सापडली. पर्स सापडली. मला वाटलं घाटावर सापडली पुण्यातल्या बाईची असं एखाद्या लाखांड रुपये ह्याच्यात असते. मी घरी घेऊन गेलो, ह्यांना सोबत घेऊन गेलो. म्हणलं अर्धे घेऊ, कोणाला म्हणू नका. घरी गेलो महाराज, लोक दाराला बाहेरून कुलूप लावतात, मी मधून कडी लावून कुलूप लावलं, कुणी येऊ नये म्हणून. आणि मग आम्ही ती पर्सचे चेन उघडायचो. 32 कप्पे तिला, 32 मधली चेन उघडायचो, हात घालायचो, चेन उघडायचो, हात घालायचो, काही नाही महाराज. रिकामी ठणठण ती पर्स. शेवटची एक चेन उघडायची, ते कप्पा राहिला, मी त्यांच्या अंगावर फेकून दिली. म्हणलं जे सापडन ते तुम्हालाच. शेवटची चेन उघडली, त्यांनी हात घातला, त्यांना सापडलं ना टिकल्यात पाकिट. मी म्हणलं दादा काय मिळेल? म्हणले टिकल्यात. म्हणलं कितीत? म्हणले 12. म्हणलं राहू द्या 6 तुम्हाला, 6 मला लावा कपाळाला, चला कीर्तनला. म्हणलं आता काय करायचं? त्या मेकअपला मर्यादा आहे, काय राहिलं नाही महाराज. आता ते पर्स कुठं बी जाते, पर्स आहेतच महाराज. फरक फक्त एवढाच आहे महाराज, पूर्वी गोसाई अडकायची इथं. काय अडकायची? झोळी. आणि आता बाय अडकी त्यात. फक्त फरक एवढा आहे, ते पीठ मागायचे, ह्या पीठ मागित नाही, एवढा फरक आहे. काय फरक नाही. तर मेकअपला बी मर्यादा आहे ना महाराज. कुठं बी चालली की लोक मेकअप करायला लागले. ते त्या गुरुनाने सांगितलं आईसाहेब तुम्हाला देवानं बोलवलंय. आईसाहेबांनी सांगितलं ठीक आहे. त्या गरुडाबरोबर आईसाहेब गेले आणि आईसाहेबांनी विचारलं देवा तुम्ही मला बोलवलं का? देवानं सांगितलं हो. काय काम आहे? अगं काही नाही रुक्मिणी, चोखोबाराय नावाचा माझा एक भक्त आहे, त्याच्या पत्नीचं बाळंतपण करायचं आहे आणि बाळंतपण करण्याकरता आता तुला जावं लागणार आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं देवा हो देवा असली कामं करण्याकरता मी तुमच्याबरोबर लग्न केलेलं नाही. ते तुमचा भक्त, त्याची पत्नी, तिचं बाळंतपण ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मी जायला रिकामी असं म्हणतात ना बाया. तवापासून आहे बरं का, हे तवापासून आहे, आताचं नाही, हे तवापासूनच आहे. ते तुमचं तुम्ही बघून घ्या, हे तवापासूनच आहे महाराज. आणि बायको पुढं कोणाचं चलत बी नाही ना. पुन्हा नाही म्हणल्यावर काय चालणार आहे? बायकोने सांगितलं तुमचा भक्त, त्याची पत्नी, तिचं बाळंतपण ते तुमचं तुम्ही बघून घ्या. देव शांत बसले महाराज. बायको पुढं चलत नाही आणि चलतच नाही. किती माणूस कसला बी असू द्या, निसता खाय करणारा माणूस बायको पुढं गपगार होते महाराज. किती मिशा वाढवा तरी बी चलत नाही. बऱ्याच लोकांना आता मिशा ठुईच बंद केले. बायको पुढं चलनाच गेले. काय करायच्यात मिशा? चहात बुडवायच्यात का? काय करायच्यात? मिशा ठुईच बंद केले महाराज. बाया बोलूच देत नाहीत. बायाच्या जिभेचं औषध जगामधल्या कुठल्याच मेडिकलला नाही. तुम्ही कोण्या मेडिकलला जा, बायाच्या जिभेचं औषध अजून भेटणारच नाही महाराज. त्या बोलूच देत नाहीत. आमच्यातली एक बाई नवऱ्याला म्हणली मी काय सांभाळू? म्हणली तुम्हाला सांभाळू, तुमचं घरदार सांभाळू, लेकरं सांभाळू, गुरंढोरं सांभाळू, रान सांभाळू, तुमचे मायबाप सांभाळू, काय सांभाळू. नवरा म्हणला तू फक्त थोबाड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो म्हणला. तुम्हाला नीट बोलत जा म्हणला, फक्त बाकी काही करू नको महाराज. बाया म्हणजे बायाच आहेत महाराज. अजिबात बोलू देत नाहीत. हिल पॉवर आहे, बोलूच देत नाहीत. कसला बी माणूस तिथं ऐकावंच लागत आहे महाराज. बाईनंच सांगायचं, मी मगाशीच बोललो, बाईनंच सांगायचं ना आपण ऐकायचं. एवढंच आहे संसारात, ह्याच्या पलकडे दुसरं काही नाही. एक माणूस बाजाराला निघाला. बाजारला निघाल्याच्या नंतर सांगितलं, बायकोने सांगितलं मालक तुम्ही बाजारला जाण्याकरता निघालात, पण तुम्हाला बाजार करायचं अजून नॉलेज नाही. त्यानं सांगितलं कसं काय? तुम्ही बाजारात जातात, 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकत घेऊन येतात, हे असं काही चांगलं नाही. तो म्हणला मग नेमकं काय करायचं? बायकोने सांगितलं काही नाही, बाजारामध्ये गेल्यानंतर कुठली वस्तू तुम्हाला जी घ्यायची
ती अर्ध्या किमतीमध्ये मागायची. किती किमतीत? म्हणजे 100ची वस्तू कितीला मागायची? 50ला. सोपं आहे म्हणला. हातामध्ये बॅग घेतली आणि बाजारला गेला आपला गेवरायला गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस होते, त्याला छत्री विकत घ्यायची होती. आणि छत्रीच्या दुकानामध्ये गेला, दुकानदाराला सांगितलं साहेब चांगल्या कंपनीची ब्रँडेड छत्री दाखवा. दुकानदाराने चांगल्या कंपनीची 500 रुपयाची ब्रँडेड छत्री दाखवली. सकाळी 10 वाजता नेमकं त्यानं दुकान उघडलं होतं आणि ही तिथं गेला होता. आणि यानं दुकानदाराला विचारलं साहेब किंमत किती? दुकानदाराने सांगितलं 500 रुपये. ह्याने कितीला मागितली? 250ला. अर्ध्या किमतीत मागायची होती. त्याच्या तेवढं डोक्यात होतं ते, बाकी काही घेणं देणं नव्हतं त्याला. 250 रुपयाला द्या. दुकानदाराने सांगितलं साहेब आताच दुकान उघडले, भवानीचं गिऱ्हाईक आहे, तुम्हाला परत लावणं मला सुद्धा बरोबर वाटत नाही. एक काम करा 400 रुपयाला घेऊन टाका. हे म्हणला 200ला द्या. त्याच्या डोक्यात तेवढाच खटका होता ना, अर्ध्या किमतीत मागायची. त्याचं तेवढंच लक्षात ठेवलं होतं त्याने. ते म्हणला साहेब असा व्यवहार होत नसतो हो म्हणला. सकाळी आलात मी 10-5 रुपये कमी करतो, तुम्ही निम्यानंच कमी करतात. बरं एक काम करा 300 रुपयाला घेऊन टाका. हे म्हणला मी तुम्हाला मगासपासून तेच म्हणालो 150ला द्या. दुकानदार म्हणला साहेब असा कुठं व्यवहार होत असतो का हो? काही ना काहीतरी आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल, त्याशिवाय जमणार. दुकानदाराला वाटलं बघू शे किती किंमत कमी करते. दुकानदार म्हणला बरं 200ला घ्या. हे म्हणला 100ला द्या. दुकानदार म्हणला 150ला घ्या. हे म्हणला 75ला द्या. दुकानदार म्हणला बरं 100ला घ्या. हे म्हणला 50ला द्या. दुकानदार म्हणला बरं घ्या 50ला. हे म्हणला 25ला द्या. दुकानदाराला राग आला. दुकानदार म्हणला फुकटच नाही. हे म्हणला मग 2 द्या. बायको सांगायचं आपण ऐकायचं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. तसे देवानं सांगितलं रुक्मिणी तुला जावं लागेल. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं देवा मला जायला जमणार नाही. देवाला चिंता वाटू लागली आता काय करायचं. देवाला चिंता वाटू लागली आता काय करायचं. रुक्मिणी चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळणपण आता कोण करणार. देवाला चिंता वाटू लागली. गरुड महाराज पुन्हा देवाजवळ गेले आणि विचारलं देवा काय चिंता करताय, कशाची चिंता करताय. देवानं सांगितलं आता काय करावं, कसं काय करायचं. गरुडाने सांगितलं देवा एक काम करा, आता चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळणपण करण्याकरता आता तुम्हालाच जावं लागेल. देवानं सांगितलं मी कसं काय जाणार. गरुडाने सांगितलं देवा त्यात काय अवघड आहे. भक्तासाठी कोणतंही रूप तुम्ही घेऊ शकता. अनंत अवतार घेसी भक्ता कारणी, अनंत अवतार घेसी भक्ता कारणी. कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. गरुडाने सांगितलं देवा चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप आता तुम्ही घ्या आणि चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप धारण करून तुम्ही चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळणपण करण्याकरता जा. देवानं मागचा पुढचा विचार केला नाही. चोखोबऱ्यांच्या पत्नीचं रूप घेतलं, चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप धारण करून देवानं विटेवरून उडी मारली. देव चोखोबऱ्यांच्या घरी आला. चोखोबऱ्यांचा घराचा दरवाजा लावलेला होता. देवानं त्या दरवाजावरती थाप तुकोबाची बहीण झाला चार घर, तुकोबाची बहीण झाला चार घर, तुकोबाची बहीण झाला चार घर, तुकोबाची देव चोखोबऱ्यांच्या घरासमोर आला. चोखोबऱ्यांचा घराचा दरवाजा लावलेला होता.
देवानं चोखोबारांच्या घराच्या दरवाज्यावरती अशी थाप मारली आणि आवाज दिला, वहिनी उघडा दार. हाका मारी चोखोबारांच्या पत्नीनं दरवाजा उघडला. देव आता चोखोबारांच्या बहिणीच्या रूपामध्ये चोखोबारांच्या घरी राहू लागला. बरेच दिवस चोखोबारांच्या घरी देव राहिला आणि शेवटी चोखोबारांच्या पत्नीची बाळंतपणाची वेळ जवळ आली. चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण झालं आणि ते बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम देवानं स्वतःच्या हाताने केलं. बाळंतपण स्वतः देवाने केलं चोखोबारांच्या पत्नीचं. ऐका ना, चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण देवाने केलं. चोखोबाराय पुन्हा पंढरपूरवरून आपल्या घरी आले. तोपर्यंत देव चोखोबारांच्या घरातून निघून गेला आणि चोखोबारांच्या लक्षात आलं की माझ्या घरी राहणारा दुसरा तिसरा कोणी नसून पंढरपूरचा पांडुरंग होता. देवाच्या मूर्तीसमोर चोखोबाराय उभे राहिले आणि रडू लागले, देवा असं का केलंस? देवा माझ्या घरी राहिलास, माझ्या पत्नीचं बाळंतपण केलंस, देवा मला माफ कर. बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम देवा तुला माझ्या भक्तीमुळं करावं लागलं. बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम तू देवा माझ्यामुळं केलंस, असं का केलंस देवा? देवाच्या मूर्तीसमोर उभं राहून रडू लागले. देव समोर प्रगट झाले आणि देवानं सांगितलं, चोखोबा, हो चोखोबा, रडू नका, रडू नका चोखोबा. का देवा? चोखोबा, तुमच्या घरी बाळंतपण, तुमच्या पत्नीचं बाळंतपण मी केलं ते उगच नाही केलं. तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावर इतकं झालं की त्या ऋणातून मला उतराई होण्याकरता तुमची काहीतरी सेवा मला फार दिवसापासून करायची होती आणि शेवटी तो योग आला. आणि योग आल्यामुळं सेवेच्या रूपानं मी तुमच्या पत्नीचं बाळंतपण केलं. कारण चोखोबा, तुमच्यासारख्या संतांच्या घरी सेवा करायला मला आवडतं. काय सांगितलं देवानं? तुमच्यासारख्या संतांच्या घरची, तुमच्या घरची तुमची सेवा करायला मला आवडतं. आणि तेच वाक्य तुकोबारांनी गाथ्यामध्ये नोट केलं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा ही देवाला आवडणारी सेवा आहे. एवढे संत श्रेष्ठ आहेत, एवढी संत सेवा श्रेष्ठ आहे. आणि संत सेवा श्रेष्ठ असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, आमचं जे काय आहे ते सगळं संता ठाई. हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, हे लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. तुकोबाराय बोलतात, संत सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे. आणि संत श्रेष्ठ असल्यामुळं आमचं जे काय आहे ते सगळं संता ठाई. हे तो एक संता ठाई, लाभ पाई उत्तम. 11 वाजलेत, अजून किती मिनटं चालू द्यायचं? हां नाही काय, पुढं भारुड आहेत म्हणून म्हणायला लागलो. 10-15 मिनटं घेऊ का? काय अडचण नाही ना? होय दादा, कसं काय? हां
तुकोबाराय म्हणतात आमचं जे काय आहे ते संता ठाई, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केलाय. आता हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. पण हे तो काय आहे, हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. हे या शब्दाचा अर्थ आहे परमार्थ आणि तो या शब्दाचा अर्थ आहे संसार. कशावरून? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन. हे म्हणजे काय, परमार्थ. आणि फलकट तो संसार. हे म्हणजे परमार्थ आणि तो म्हणजे काय, संसार. तुकोबाराय म्हणतात आमचा परमार्थ आणि आमचा संसार. संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या जवळ परमार्थ आपण संतांच्या पायावरती ठेवला आणि संसार जर आपण संतांच्या पायावरती ठेवला तर आपल्याला संतांपासून लाभच मिळणार आहे. आजपर्यंत संतांच्या जवळ गेलाय आणि त्याला लाभ झाला नाही असा माणूसच नाही महाराज. संतांच्या जवळ गेलं की लाभ मिळणार म्हणजे मिळणार. मराठवाड्यामध्ये आपला जन्म आहे. पैठण तीर्थक्षेत्र आपल्याला जवळ आहे. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज राहतात. त्या नाथबाबाच्या संगतीमध्ये एक मुलगा आला. लक्ष देऊन ऐका. संतांच्या जवळ गेल्यानंतर कसा लाभ मिळते याच्याकरता सांगतोय. एक गरीब आई होती. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करायची. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करायची. छोटासा मुलगा होता तिला. दीपावलीचा सण जवळ आला. पुरणपोळी कधी घरी होत नव्हती. गरिबीत तितकी होती. शेजारच्या बाईकडे गेली. थोडीशी डाळ आणि गहू उसने आणली. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि आपल्या पोराला हाक मारली, बाळू, हे बाळू ये घरी. बाळू बाहेर खेळत होता. धावत धावत घरी आला. बाळूला आईने सांगितलं, बाळू देवाला नैवेद्य समर्पित कर आणि जेवण करण्याकरता बस. बाळूने विचारलं, आई जेवायला काय केले? अरे पुरणपोळी केली. आई काय असते ही पुरणपोळी? त्याला पुरणपोळी माहितीच नव्हती, कारण कधी खायलाच मिळाली नव्हती. गरीब परिस्थिती होती. बाळा पुरणपोळी हा फार चांगला एक पदार्थ आहे, तू खाऊन बघ, तुला आवडेल. बाळूने हात धुतले, देवाला नैवेद्य समर्पित केला आणि बाळू पुरणपोळी खाण्याकरता बसला. आवडीने 2-4 पोळ्या खाल्ल्या. पुरणपोळी त्याला आवडली. ढेकर दिला आणि आईला सांगू लागला, आई उद्यासुद्धा खाण्याकरता काय बनव? पुरणपोळी बनव. मला फार आवडली आई, उद्यासुद्धा पुरणपोळी बनव. आईला माहिती होतं हे मागणार आहे. आईनं पुरण शिल्लकच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आईनं पुरणपोळी बनवली. पुन्हा पोळी खाल्ली. पुन्हा हात धुतला आणि पुन्हा आईला म्हणू लागला, आई उद्यासुद्धा खाण्याकरता काय बनव? पुरणपोळी बनव. हे ऐकल्यानंतर त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती आई सांगू लागली, राजा हे बाळू, रोज पुरणपोळी करण्या इतपत आपण श्रीमंत नाहीत रे राजा. आपली परिस्थिती गरीब आहे ना बाळा. दुसऱ्याच्या शेतामध्ये मी काबड कष्ट करते. अरे दुसऱ्याच्या घरचे धुणं भांडे करते. दीपावलीचा सण जवळ आला. दुसऱ्याच्या दारात तू जाऊ नये म्हणून शेजारच्या काकूंकडून गहू आणि डाळ उसने आणली, तुला पुरणपोळी दिली रे राजा. रोज पुरणपोळी देण्या इतका तुझी आई ही तेवढी समर्थ नाही. तुला रोज पुरणपोळी देऊ शकत नाही. मला माफ कर. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण बाळूने हट्ट धरला, आई मला काय पाहिजे? पुरणपोळीच पाहिजे. आईला वाटलं कुठपर्यंत हट्ट करणार आहे. खाईल भूक लागल्यानंतर आपलं रोजचं जे काय आहे ते. आईने नेहमीप्रमाणे आपले स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवून आईने ठेवला. पण तो पूर्ण दिवस गेला पण बाळू जेवला. का जेवला नाही? पुरणपोळी पाहिजे होती का? सायंकाळची वेळ झाली. आईला वाईट वाटू लागला, आज दिवसभर माझा बाळू जेवला नाही, माझा बाळू जेवला नाही. आई अंगणामध्ये बसली. जिच्याकडून गहू आणि डाळ उसने आणली होती ती बाई चालत 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 हिच्या अंगणामध्ये आली आणि हिला रडताना पाहिलं आणि विचारलं, गंगूबाई तुझ्या डोळ्यामध्ये पाणी, का रडतेस? तिने सांगितलं, अहो काय सांगावं रंगूबाई, आमचा बाळू आज सकाळपासून जेवला नाही. तिने सांगितलं, मग त्याला घेऊन दवाखान्यात जा ना. तिने सांगितलं, दवाखान्यात नेण्यासारखा रोग नाही ना. त्याला काय रोग झाला का दवाखान्यात न्यायला? काय झालंय? अगं तो म्हणतोय मला खाण्याकरता पुरणपोळीच पाहिजे तरच मी जेवणार, नाहीतर मी जेवणार नाही. तिने सांगितलं, पुरणपोळी मागतोय का? हो, एक काम कर, हो द्या तुमचं, हो द्या, मी थांबतो थोडं, हो द्या. तिने सांगितलं, एक काम कर, याला घेऊन कुठं जा? पैठणला नाथ महाराजांकडे याला घेऊन जा. नाथ महाराजाच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. विजयी पांडुरंगाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. हा जर तिथं राहिला तर याला तिथं रोज पुरणपोळी खायला मिळेल. आईने बाळूला हाक मारली, बाळू
बाळू धावत धावत आला. पैठणला येशील का? बाळू म्हणला पुरणपोळी मिळेल का? आई म्हणला दिल्लीला येतो, पैठण तर जवळ आहे म्हणला. पुरणपोळी मिळणार असेल तर कुठं येण्याची तयारी माझी. आईने बाळूच्या हाताला धरलं आणि आई त्याला घेऊन पैठणला आली. ऐका बरं, पैठणला आल्यानंतर दर्शन झालं, नाथबाबाचं दर्शन घेतलं. आईने नाथबाबाचं दर्शन घेतलं, बाळूने नाथबाबाचं दर्शन घेतलं. तो बाळू शिकलेला नव्हता, त्याला कक्का किक्की येत नव्हतं, लिहिता वाचता काही येत नव्हतं, ढ होता, शाळेतच गेलेला नव्हता. नाथबाबाचं दर्शन घेतलं आणि आईने नाथबाबाला सांगितलं, हा माझा मुलगा बाळू, याला तुमच्याजवळ राहू द्या. नाथबाबा म्हणले ठीक आहे, राहू द्या. अनेक विद्यार्थी आमच्या इथं राहतात, त्याला सुद्धा राहू द्या आणि त्याला इथं बोर होणार नाही. आमच्याकडे दिवसभर वर्गच्च कार्यक्रम असतात. पहाटे काकडा असतो, काकडा संपला की विष्णू सहस्त्रनाम असतं, विष्णू सहस्त्रनाम संपलं की गाथ्याचं भजन असतं, दुपारी भागवत कथा असते, भागवत कथा संपली की प्रवचन असतं, प्रवचन संपलं की रात्री कीर्तन असतं आणि कीर्तन संपलं की रात्री लगेच संगीत भजन असतं. त्याला करमून जाईल म्हटले. हे सगळं त्यानं ऐकलं. कुणी? बाळूने. आईला बाजूला घेतलं. आईला म्हणलं, आई मला इथं कशा करता आणलंस ग तू? आईनं सांगितलं पोळी खाण्याकरता. म्हणला महाराजानं तर पोळीचं नावं घेतलं नाही. त्यांना तर काकड्यापासून सुरुवात केली म्हणला. म्हणजे पोळी तर मिळायची नाही, पण ही सगळी बाला माझ्या गळ्यात पडायचं. मला याच्यातलं काही जमणार नाही. आई पोळी मिळणार असली तर इथं थांबतो, नाही तर आपल्याला इथं थांबायला जमणार नाही. आता कुठली आई म्हणणार आहे बरं, महाराज पोळी खाण्याकरता याला इथं राहू द्या, बाकीचं काहीच करणार नाही, असं आईला म्हणा वाटेल का? नाही. आईने हाताला धरलं नाही, परत निघाली. पण नाथबाबाच्या लक्षात आलं, माय लेकरामध्ये काहीतरी कुरबुर झाली. नाथबाबाने आईला आवाज दिला, ओ आई, ओ आई, या, जाऊ नका, या. पुन्हा आई परत आली, महाराजांचं दर्शन घेतलं. काय झालं? तुम्ही याला इथं ठेवणार होत्या ना? हो बाबा, याला इथं ठेवायचं होतं, पण आमचा निर्णय थोडा बदललाय. का बरं? नाही नको बाबा, त्याला आता इथं नाही ठेवायचं. अहो तुमचा प्रश्न तर माझ्यासमोर मांडा, त्याला इथं ठेवायला नेमकी अडचण काय आहे ते तर सांगा. तुम्ही प्रश्न मांडला तर त्याच्यातून काहीतरी उत्तर निघेल, मार्ग निघेल. तुम्ही प्रश्न माझ्यासमोर मांडा, नक्की त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. शेवटी आईचा नाईलाज झाला आणि आईने सांगितलं, बाबा हा इथं पोळी खाण्याकरता आलेला आहे. हा म्हणतोय मी काकड्याला उठणार नाही, विष्णू सहस्त्रनाम नाही, गाता नाही, भजन नाही, भागवत कथा नाही, प्रवचन नाही, कीर्तन नाही, बाकीचं काहीच करणार नाही, फक्त झोपून राहणार आणि पोळी खाणार, इतकंच करणार. आणि हा म्हणतोय मला इथं फक्त पोळी खाण्यासाठी राहू द्या. नाथबाबा म्हणले ठीक आहे आईसाहेब, राहू द्या, त्याला पोळी खायची ना, राहू द्या त्याला इथं बोर होणार नाही, त्याला पोळी मिळेल आईसाहेब. लगेच त्यानं आईला म्हणलं, आई कधी मिळणार आहे ते विचार ना. चॅप्टर होतं. आईने विचारलं, बाबा पोळी? हो म्हणले पोळी मिळणार आहे. किती वाजता? नाथबाबा म्हटले, मी रोज सकाळी स्नान झालं की बरोबर 10 वाजता विजयी पांडुरंगाला नैवेद्य समर्पित करतो आणि विजयी पांडुरंगाला नैवेद्य समर्पित केला की मी लगेच तुला हाक मारणार. तुझं नाव काय? त्याने सांगितलं, माझं नाव गावबा. काय नाव आहे माझं? गावबा. ठीक आहे म्हटलं, अडचण नाही, सकाळी 10 वाजता तुला पोळी मिळणार. सकाळचं झालं फायनल. बरं महाराज ते मग रात्रीचं? रात्री किती वाजता? नाथबाबा म्हटले, रात्री बरोबर 8 वाजता. सकाळी 10 वाजता आणि रात्री 8 वाजता. आईला म्हणलं, जा आता तू. महाराज बरं ते काकड्याचं त्याचं नाही बरं आपल्याकडं? नाही नाही म्हणले, त्याचं काही नाही, टेन्शन घेऊ नका, मी भजनाला ह्याला येणार नाही. नाही म्हणले, येऊ नका अजिबात. झालं म्हणलं फायनल. आईला सांगितलं, आई तू निघून जा. आई निघून गेली. आता हा बाळू म्हणजे गावबा तिथं नाथबाबाच्या संगतीमध्ये राहू लागला. लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पडवून राहायचा महाराज, फक्त झोपून राहायचा. काकडा सुरू व्हायचा, काकड्याचा आवाज कानावर यायचा, त्या रगीच्या फाटलेल्या रगीतून बघायचा, पण काकड्याला गेला नाही. बसल्या बसल्या सगळं बघायचं, पण तिकडे गेला नाही. विष्णू सहस्त्रनाम कानावर पडायले, पण तिकडे गेला नाही. गात्याचं भजन सुरू झालं, तिकडे गेला नाही. प्रवचनाला गेला नाही, हरिपाठाला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही. फक्त पडून राहायचा आणि काय खायचा? पोळी खायचा. खायान झोप्या एवढंच त्याच्याकडं काम. खाण्यान झोपणे एवढंच काम, दुसरं काहीच करीत नव्हता महाराज. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नाथबाबा उठले, स्नान झालं. स्नान झाल्यानंतर 10 वाजले आणि 10 वाजल्यानंतर विजयी पांडुरंगाला नैवेद्य समर्पित केला आणि नाथबाबाने त्याला हाक मारली, गावबा. तटकन उठून बसला महाराज. तटकन उठला की नाथबाबाच्या संगतीमध्ये पोळी खाण्याकरता बसला. आता त्या नाथबाबाच्या घरच्या पुरणपोळ्या होत्या, खास लोणकडी तुपातल्या. पोळी म्हणलं की त्याला काय पाहिजे? तूप पाहिजे. तूप असली तर पोळी खायला मजा आहे. नाही कुरेकर बाबा म्हणत असतात बघा, तुपम विना नैव गिळमती पोळी. तूप नसलं की पोळी खाऊ वाटत नाही. पोळीला मजा आहे, पण कधी? तूप. नाथबाबाच्या घरच्या लोणकडी तुपातल्या त्या पोळ्या नाथबाबाच्या संगतीमध्ये बसला. 2-4 पोळ्या आवडीने खाल्ल्या, डेकर दिला आणि निघाला की महाराज ते आपलं संध्याकाळी 8च ना? हो म्हणले 8च, टेन्शन घेऊ नका. पुन्हा जाऊन झोपला महाराज.
पुन्हा जाऊन झोपला. पुन्हा रात्री 8 वाजले की नाथबाबांना आवाज दिला, गावबा. पुन्हा तटकन उठून बसला. पुन्हा नाथबाबाच्या संगतीमध्ये जाऊन पोळी खाऊ लागला. आता हे रोजचं सुरू झालं त्याचं. सकाळी 10 रात्री 8, सकाळी 10 रात्री 8. खायचा आणि झोपायचा, खायचा आणि झोपायचा, काहीच केलं नाही महाराज. नेहमीप्रमाणे आता तुम्ही जसं कीर्तन ऐकायला, माझं कीर्तन ऐकायला इथं आलात, असे पैठण गावातले सगळे लोक नाथबाबाच्या वाड्यावरती यायचे कीर्तन प्रवचन ऐकायला. दुपारी नाथबाबा त्यांना रामायण सांगायचे, भागवत कथा सांगायची. रामायण ऐकायला लोक आले आणि लोक रामायण ऐकायला आल्यानंतर नाथबाबांनी त्या दिवशी जाहीर केलं. काय जाहीर केलं? येणाऱ्या फाल्गुन वद्य षष्ठीला मी माझा देह समर्पित करणार आहे. लोक म्हटले, महाराज तुम्ही तुमचा देह समर्पित करणार, पण राहिलेलं रामायण आम्हाला कोण सांगणार? काय म्हटले लोक? तुम्ही तर फाल्गुन वद्य षष्ठीला निघून जाणार, पण मग हे राहिलेलं रामायण कोण सांगणार? नाथबाबा म्हणले, मी तुम्हाला रामायण सांगण्याकरता एक वक्ता देतो. लोक म्हटले, कोण? नाथबाबा म्हटले, आपला गावबा. लोक म्हणले, गावबा? त्याला म्हणले, काहीच येत नाही त्याला, खात आहे झोपत आहे, त्याला काय येणार आहे? नाथबाबा म्हणले, काय येणार नाही, काय येणार नाही. लोक म्हणले, महाराज तुमचा विश्वास आहे तो रामायण सांगू शकतो? नाथबाबा म्हटले, माझा पुरेपूर विश्वास आहे, का सांगू शकणार नाही? लोक म्हणले, महाराज तुमच्या समोरच त्याला सांगायला लावा. दुपारची 5-4चा टाईम होता. नाथबाबा म्हणले, ठीक आहे तुम्ही तयारी करा, मी त्याला आवाज देतो. दुपारी 4 वाजता नाथबाबांनी त्याला हाक मारली, गावबा. तटकन उठून बसला. महाराजाला म्हणला, महाराज आज मधीच कसं काय पोळी? सकाळी 10चं आणि 8चं माहित होतं त्याला, आज मधीच कसं काय पोळी? नाथबाबा म्हणले, राजा आज पोळी नाही, आज पोती सांगायची तुला. त्यानं सांगितलं, बाबा मी शिकलेलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मी काय पोती सांगणार आहे, मी काय रामायण सांगणार आहे? नाथबाबा म्हटले, का सांगणार नाहीस? नाथबाबानं त्याच्यावरती दृष्टी टाकली महाराज, आणि काय नाथबाबाची कृपा झाली. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. नाथबाबाची कृपा दृष्टी त्याच्यावरती झाली. रामायण सांगण्याकरता बसला. आणि लक्ष देऊन ऐका, रामायण सांगण्याकरता बसलेला गावबा युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून सगळं पुढचं रामायण कोणाचं आहे? गावबाचं आहे. नाथबाबाच्या रामायणामध्ये आणि गावबाच्या रामायणामध्ये आपल्याला किंचितही फरक जाणवत नाही. हुबेहूब नाथबाबांसारखं रामायण तो सांगू लागला. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून पुढचं रामायण आजही तुम्ही पहा. 44व्या अध्यायापासून पुढचं गावबाचं आहे आणि अगोदर कोणाचं आहे? नाथबाबाचं. पण ते सगळं रामायण जर आपण पाहिलं तर नाथबाबाच्या रामायणामध्ये आणि गावबाच्या रामायणामध्ये किंचितही फरक आपल्याला जाणवत नाही. ही ताकद कशाची? पोळी खाण्याच्या निमित्ताने तो गावबा नाथबाबाच्या संगतीत आला आणि नाथबाबाच्या संगतीत आलेला गावबा रामायणाचा लेखक झाला. ही संतांच्या संगतीची ताकद आहे महाराज. संतांच्या संगतीत आपण जर आलात ना दादा, तर माणूस कसाही असू द्या, अडाणी असला तरी त्याचा उद्धार होतो महाराज. संतांच्या संगतीत आपण आलो रे आलो की तुकोबाराय म्हणतात, संतांपासून आपल्याला लाभ मिळतो. लाभ पायी उत्तम. आणि अशा संतांचे आपण दास झालो, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यांचं दास्यत्व आपण स्वीकारलं की आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा शिल्लक राहत नाही. पुढे आस उरेना. का आशा शिल्लक राहत नाही? कारण त्यांचं दास झालं की ते आपल्यावरती कृपा करतात. कृपादान केले आणि संतांनी कृपा केली रे केली. इतकं मिळतंय, इतकं मिळतंय, इतकं मिळतंय, कल्पांती ही सरेना. तेच सरत नाही तर पुढे असं उरेना. संतांनी कृपा केल्यानंतर इतकं मिळतंय, कल्पांती ही सरेना. मग कल्पांती ही सरेना, मग पुढे असं उरेना कशाला? पुन्हा कशाला आज शिल्लक राहीन महाराज? ही संतांच्या संगतीची ताकद आहे. म्हणून नेहमी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की जीवनामध्ये तुम्हाला देवाची सेवा नाही करता आली तरी चालेल, पण संतांची सेवा करायला विसरू नका. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाईचं भजन करा. विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता निवडला. ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू नारायण बाबा जोग महाराजांनी मला जशी बुद्धी दिली तसं या अभंगाचं थोडकं मोडकं चिंतन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव लय सोपा आहे बघा.
संत सेवा ही देवसेवेपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून देवाला संत सेवा आवडते. तुका म्हणे संत सेवा, आणि संत सेवा श्रेष्ठ असल्यामुळं संत श्रेष्ठ असल्यामुळं तुकोबराय म्हणतात आपलं जे काय आहे ते संतांच्या ठिकाणी. हे तो एक संता ठाई का संतांच्या जवळ, कारण संताजवळ गेल्यानंतर लाभ पायी उत्तम. त्या संतांचे आपण दास झालो की आपल्या जीवनात आशा शिल्लक राहत नाही. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. का आशा शिल्लक राहत नाही, कारण संतांचं दास झाल्यानंतर ते संत कृपा करतात आणि त्यांनी कृपा केली की कल्पांतीही सरेना म्हणून पुढे असं उरेना. इतकं संत देतात की ते कल्पांतीही सरतच नाही, तर मग आशा कशाला शिल्लक राहील. अशा या अभंगाच्या 4 चरणाचा भाव आहे. म्हणून बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल ते जाताना बरोबर घरी घेऊन जा. आज या कीर्तनाच्या साथीसाठी, गायनाच्या साथीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे आमचे हरिभक्त पारायण संगीत विशारद, संगीत अलंकार सुनील महाराज पवार महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा त्यांनाही धन्यवाद देतो. सुनील महाराज, मी फार लहान होतो, सुनील महाराजांबरोबर कार्यक्रमाला जायचो. ते पहिल्यापासून मोठेच आहेत, अजूनही मोठेच आहेत, पण मी फार लहान होतो महाराज. आम्ही दोघांनी एकत्रित सप्ते केलेले आहेत. आज महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही पुनश्च एकदा माझं वंदन आहे. आणि दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे, अत्यंत गोड ज्यांचा आवाज आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण यूट्यूबलाही त्यांचं नाव टाका, सुनील महाराज, संजू महाराज, हे महाराष्ट्रात गाजलेले गायक लोक आहेत महाराज. हे आपल्या गावात 8-8 दिवस थांबले, ते आपल्या गावाचं भाग्य आहे. यांना मी सुरुवातीलाच बोललो, एका दिवसाला बोलवायचं म्हणत लय पैसा द्यावा लागायला लागला आहे, पण ते आपल्या गावामध्ये थांबलेत. हे किरणदादाच्या, अक्षयदादाच्या, वैभव महाराजाच्या, सूरजदादाच्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी थांबलेलीत. संजू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि दुसऱ्या गोष्टीचा मला एका आनंद वाटला की आपल्या गावातील सर्व मंडळींनी एकत्रित येऊन, हे मोठे लोक म्हणजे वयस्कर लोकांनी हा कारभार लवकरच किरण महाराजाकडे, अक्षयदादाकडे दिला. ही आनंदाची गोष्ट आहे महाराज. लोक जागा सोडायला तयार नाहीत. गावगाव म्हातारे कणतेत पण सप्ताह तेच करतात. गावगाव असलंच आहे महाराज. पण आपल्या गावामध्ये मला आनंद वाटला की काय करायचं ते अक्षयदादा, किरणदादा, वैभव महाराज, सूरज महाराज तुम्ही सगळेजण करा. हे तुम्ही गावातील सगळी मंडळी एकत्रित येऊन सगळं असं नियोजन करतात म्हणून एवढा सप्ताह गोड होतोय महाराज. नाही तर जुने लोक जागा सोडायला तयार नाहीत बाबा. नाही ते म्हणते ते आमचं ते पुतणे आहे, ते त्याचंच कीर्तन ठेवा. अरे तो हा पुतणे आहे पण त्याला येईना काही. हां, ते आमच्या मावशीचं ते मेवना त्याला नंबर 1 आहे. अरे नंबर 1 आहे, त्याला काही येत नाही, नुसतं पाहुणा आहे तुमचा. हे असल्यावरच कार्यक्रम चालू आहेत महाराज नुसते. आमचा ते पाहुणा आहे, ते आमच्या जावयाचं पोरग आहे, तसलं काही नसतंय, त्याला काही येतंय का आधी बघा. हां, पण इथं तसं नाही महाराज. काय मला कीर्तनाला बोलवलं म्हणून मी स्तुती करतोय असंही काही नाही. लक्ष देऊन ऐका. तुमच्या गावात एकदा आलेला महाराज पुन्हा येत नाही हे बी मला माहिती आहे. बरोबर, म्हणून मोकळं बोलायला लागलोय, म्हणून मोकळं बोलायला. लक्ष देऊन ऐका महाराज. ते आळंदीमध्ये राहतात किरणदादा, सूरजदादा, हे वैभव महाराज तिकडे राहतात. त्यांना माहिती नाही सध्या महाराष्ट्रामध्ये कोण किती फोकसला आहे, कोणाचं कीर्तन ठेवले पाहिजे, कोणाचं कीर्तनाचं आयोजन केलं पाहिजे. म्हणून त्यांच्याकडे आपण सगळ्याजणांनी हे नियोजन दिलं. आणि किरणदादांनी, अक्षयदादांनी, सूरज महाराज, वैभव महाराज या सगळ्यांनी पुढे एकत्रित येऊन या आपल्या सप्ताहाचं आयोजन केलं. आणि महाराष्ट्रातली सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी या ठिकाणी त्यांनी बोलवली. महाराष्ट्रातील चांगली कीर्तनकार मंडळीचं कीर्तनाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट की आपण तिसऱ्या दिवशी किरणदादाचं कीर्तन ऐकलं आहे. गोड कीर्तन केलं. चौबदार मला म्हणजे नंबर 1 कीर्तन केलं म्हणजे. मी म्हणलं महिना झालं तिथं बेजार होते ते कीर्तनासाठी. थोडा अभ्यास केला काय लय बेजार झाली महाराज. ते आळंदीत लय बेजार झाली. म्हणले आता गावात आपल्याला कीर्तन करायचा, अभ्यास करावा ना. कीर्तन करणं सोपं नाही हो. इथं आल्यावर कळतं काय होतंय ते म्हणायच्या गोष्टी नसतात महाराज. बोलता वाटे सोपेन करणी करता ते सोपं असते म्हणायला नुसतं, ते करणं अवघड असते. पण अतिशय गोड भाविकाची आवडी देवा करी सेवा निजप्रीती या अभंगावरती दादांनी गोड असं कीर्तन केलं. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि पुन्हा कालही तिकडं बोरगाव थडीला शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तन झालं, तिथंही गोड कीर्तन केलं. दादांनाही माझं पुनश्च एकदा वंदन आहे. आमच्या दोघाची मैत्री जरा उशिरा झाली हो. लय गोड मित्र मिळाला पण जरा उशिरा मिळाला महाराज. आमची मैत्री म्हणजे दुधासारखी पाण्यासारखी झाली. एक दिवस बी आम्हाला दोघाला एकमेकाशिवाय करमत नाही. आळंदीत असलो की आम्ही सोबतच. मी एकटा दिसलो की बाकीचे म्हणते ते कुठे जोडीदार, त्यांना विचारतात कुठेच जोडीदार. इतकी आमची मैत्री. दुधाचं आणि पाण्याचं उदाहरण तुम्हाला का दिलं. दुधाची पाण्याची मैत्री अशी, माणसानं धार काढली की माणूस दुधामध्ये काय टाकते, पाणी. म्हणजे मान्य करायला तुम्ही ऐका. पाणी टाकतात, लक्ष देऊन ऐका. पाणी टाकल्यानंतर बाया काय करतात, ती दूध गॅसवर किंवा चुलीवर ठेवतात. बरोबर आहे का नाही. दूध गॅसवरून चुलीवर ठेवलं की दुधातलं काय आटत आहे, पाणी आटत आहे. मग दुधाला पुन्हा वाटतं अरे पाणी आपल्याला सोडून गेलं, आपण सुद्धा गेलं पाहिजे. लगेच दूध पातेल्याच्या बाहेर येतंय का नाही. पुन्हा दूध वरी आलं म्हणून बाया पुन्हा कशाचा सटका देतात त्याला, पाण्याचा. तसली आमची मैत्री महाराज.
तसली आम्ही एकमेकाशिवाय आम्हाला पर्यायच नाही दोघाला. तशी आमची दुधासारखी पाण्यासारखी मैत्री. किरण दादालाही पुनश्च एकदा धन्यवाद देतो. अक्षय दादा आहेत, गोड माणूस आहे महाराज. अक्षय दादाची माझी ही मैत्री आहे. ही सगळी मंडळी पुढे येऊन एकत्रित येऊन हा सप्ताहाचं नियोजन करतात. वैभव महाराज आहेत, आमचे सूरज महाराज आळंदीमध्ये राहतात. गोड अभ्यास त्यांचाही सुरू आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. पुढल्या वर्षी कीर्तन तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि मृदंगाच्या साथीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये ज्यांनी मृदंगाच्या क्षेत्रामध्ये आपलं एक आगळं वेगळं असं नाव प्रस्थापित केलं, रुजवलं, असे आमचे युवराज दादा चांदर. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. ही मंडळी फक्त मी मगाशीपासून सांगतोय की फक्त या मित्रांच्या प्रेमासाठी ही मंडळी आपल्या गावामध्ये येतात महाराज. त्यांना बोलवणं म्हणजे सोपं राहिलेलं नाही आता. पण युवराज दादा, आमचे सुनील महाराज, संजू महाराज, सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमापोटी, किरण दादाच्या, अक्षय दादाच्या प्रेमापोटी या ठिकाणी आले. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. गेली 2 तासापासून आपणही समोर बसून कीर्तन श्रवण केलं. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे चौबदार बाबा आहेत आणि आमचे विष्णू महाराज जगताप आणि चेअरमन साहेब, हे आपल्या सप्ताहाची सुरुवात मला वाटतं यांनी केलेली, बरोबर आहे का नाही. आणि ज्या इवलेसे रोपं लाविले द्वारी त्याचा वेणू गेला. आज या सप्ताहाला सोन्याचे दिवस आलेत महाराज, पण ते सप्ताह आपल्या गावाला विसरले नाहीत. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. सप्ताह सुरू करणं सोपं आहे, शेवट होणं लय अवघड आहे. कोणत्याही गोष्टीचा शेवट होणं अवघड असते महाराज. पण त्यांनी सप्ताह केलेला, सुरू केलेला सप्ताह अजूनही तितक्याच जोमानं सुरू आहे. त्यांना सुद्धा आनंद वाटतो या गोष्टीचा की या मंडळींनी तो सप्ताह सुरू केला. आज या सप्ताहाला सोन्याचे दिवस आले. हे कीर्तन ऐकण्याकरता आज आमचे मित्र गेवराईवरून आमचे रामेश्वर दादा, फ्रेंडशिप कॉफी गेवराईला आलं की कॉफी घेण्यासारखीच आहे महाराज. लय गोड कॉफी. मी मगाशी येताना गेलो दुकानावर, कॉफी पिऊन आलो. दादा देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून आज कीर्तन ऐकण्याकरता उपस्थित झाले. त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू नारायणबाबाच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. यूट्यूबवरती सुद्धा माझी कीर्तनं आहेत. बालाजी महाराज मोहिते हे यूट्यूबवरती नाव टाका. आमचं संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल आहे, ते चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. का सांगितलं महाराज, हे सांगणं गरजेचं आहे दादा. आता ते कोणतं चॅनल आहे? आनंद कीर्तनाचा. त्या चॅनलवरती सुद्धा हे कीर्तन शूट झालेलं आहे. नंतर आपल्याला पुन्हा हे कीर्तन ऐकायचं असेल तर आनंद कीर्तनाचा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांचं सुद्धा घंटीचं बटन दाबायला विसरू नका. हे गरजेचं आहे महाराज. सध्या काय यूट्यूबला महाराज असला तर त्याला लोक तारका दिलेत, म्हणून हे सांगण्याची गरज आहे महाराज. आमचं संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल आहे. 3 महिन्यातून एकदा 65,000 माझ्या अकाउंटला ऑटोमॅटिक जमा होते. लोक जितके कीर्तन बघतील तितके त्याचे व्ह्यूज वाढले की त्याचं पेमेंट आहे. फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, म्हणून ते लोकांना सांगावं लागतं की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. म्हणून सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा विसरू नका. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, बोलिलो जैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कुळ, करा क्षमा काही नका धरू कोप, संत माय बाप दिनावरी. आता कीर्तन संपल्यानंतर लगेच या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार सावता महाराज फुले यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळे कुणीही आता घरी जाऊ नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल.